खरं तर ठीक आहे की इतर दळवींचं साहित्य पाहता संख्येने म्हणजे अंकात मोजायचं झालं तर विनोदी लेखन कमी आहे किंवा असं आपण म्हणू शकतो. पण त्यांनी केलेलं त्यावेळेचं वर्तमानातील राजकीय भाष्य, त्याच्यातून निर्माण केलेला विनोद आणि एका बाजूला असलेला सारे प्रवासी घडीचे, पण ह्या दोन्ही गोष्टी म्हणजे एक सारे प्रवासी घडीचे असेल आणि त्यावेळी केलेली वर्तमानाची ठणठणपणाची भाष्य असतील, ही नक्कीच तेवढ्या ताकदीची आहे की आज हास्य लेखक म्हणून किंवा विनोदी लेखक म्हणून सुद्धा साहित्याने त्यांची नोंद घेतली पाहिजे. दुसरी फार महत्त्वाची गोष्ट आणि एक वेगळंच बीज या ठिकाणी वामन पंडित सरांनी आपल्या भाषणातून हे केलं की आज आपण सगळेच मराठी साहित्यप्रेमी, जयवंत दळवी साहित्यप्रेमी एकत्र जमलेलो आहोत. त्यांच्या साहित्यावर, व्यक्तिमत्वावर चर्चा सुरू आहे. पण ही चर्चा हा एक स्वल्पविराम ठरावा आणि वेगवेगळ्या प्रकारे त्यांच्या साहित्याचा प्रचार प्रसार आणि चर्चा ह्या सातत्याने आपण कोकणात घडून आणल्या पाहिजेत. आणि प्रसिद्धीपासून दूर राहणारं जरी त्यांचं व्यक्तिमत्व असेल तर आपण त्यांचे पुढचे वंशज म्हणून त्यांनी जे केलेलं कार्य आहे ते पुढे नेलं पाहिजे. आजच्या काळात जेव्हा विनोद म्हणजे चालू घडामोडीतील एखाद्या विषयावर तिरकस मारलेला बाण हा तसा वाचक प्रिय म्हणणं कठीण असतं, पण सातत्याने हे असे बाण मारून जे वाचक प्रिय झालेले आहेत. खरं तर श्रीकांत बोजेवार म्हणून फार मी पण काल त्यांना ओळखलं नाही, पण तंबी तुला म्हणतात आमच्या जवळचा कोणतरी वाटतो. हा आमच्यात नाही माणूस म्हणजे आम्ही ज्याला रोज वाचतो ते. तर असे या ठिकाणी उपस्थित आहेत श्रीकांत बोजेवार. यांचा विषय वेगळा का दिलाय चित्रपटाचा, तर चित्रपटाच्या अनेक पटकथा त्यांनी केलेल्या आहेत. त्यांचा जो चित्रपट आहे 1000ची नोट, याला महाराष्ट्र राज्याचा सर्वोत्कृष्ट चित्रपट पुरस्कार मिळालेला आहे. त्याचप्रमाणे केंद्र सरकारचा सर्वोत्कृष्ट चित्रपट पुरस्कार पण त्या चित्रपटाला मिळालेला आहे. आणि जेव्हा अशी मराठी साहित्याला भीती वाटत होती की राजकीय आणि सामाजिक विनोद संपतोय की काय जाहीररित्या, त्यावेळी सातत्याने हे सदर सुरू ठेवणारे श्रीकांत बोजेवार, मी त्यांना आमंत्रित करते. नमस्कार. रजनी सर, पंडित सर आणि पती सर, 1989 मध्ये जेव्हा पत्रकार झालो मुंबई सकाळमध्ये, तेव्हा एक दिवस संपादक आणि राधाकृष्ण नार्वेकर ते पण कोकणातलेच, त्यांनी एक दिवस मला आदेश दिला कोकणातला पाऊस या विषयावर अवघ करतो, पाऊस या विषयावर अवघ करतो आणि कोकणातला पाऊस या विषयावर जयवंत दळवींची मुलाखत घेऊन. आणि मी शारदा सर्वांना त्यांच्या घरी गेलो. ती त्याची माझी पहिली भेट दळवींची. मी बसल्यानंतर 5-5 मिनिटांनी त्यांनी मला प्रश्न विचारला, मासे खात असता? मी विदर्भातला आलो आहे, मला सवय नाही समुद्राची, त्यावेळेस मी काय मासे खात नाही. तर मला माझ्या पत्रकार ना तू खात नाहीस तर मासे गळाला कसा लावशील? त्यानंतर 10 वर्षांनी जेव्हा तंबी होईल त्यामुळे 2 पुणे खाप सदर माझं सुरू झालं, तेव्हा मला असं चला आपण काहीतरी पण सदर लेखनापर्यंत जरी पोचलो आपण दळवींसारखे. सदर सुरू झाल्यानंतर एक साधारण 3-4 वर्ष झाली असतील. सुभाष भेंडे संमेलनाचे अध्यक्ष होते आणि मी त्यांच्याविषयी माझ्या 2 पुणे खाप त्या सदरात जे काही लिहिलं होतं त्याची कल्पना केली की शेजारच्या 2 भेंड्या एकमेकाशी बोलतात आणि त्याचं शेवटचं वाक्य होतं तसं कधीच त्या समाजामधलं, एक भेंडी दुसऱ्या भेंडीला म्हणते की चला एका गोष्टीचा आनंद झाला की आपल्यासारखा चिकट असलेला माणूस अध्यक्ष झाला. आणि त्यानंतर भेंडीची संपादकांना फोन करून जे वाक्य म्हटलं त्याने मला माझा आनंद द्विगुणित झाला. ते वाक्य असं होतं, हा कोण रे आकाशसुंदर ठणठणपणा समजतो की काय? आणि त्यानंतर तिसरा टप्पा जेव्हा आला, 2 पुणे खापचं जेव्हा पहिलं कनेक्शन आलं, संग्रह प्रसिद्ध झाला, तेव्हा त्याचा कव्हर सर्वट्यांनी केलं. त्यामुळे मला असं मी काहीतरी दळवींच्या दरपर्यंत पोहोचू शकलो. आणि आज त्यानंतर मी कोकणातला पाऊस सुरू असताना पुन्हा इथे आलोय. एखादा लेखक सिनेमाचा तुम्ही मनापासून ऐकता त्यांच्या वेगवेगळ्या विषयावर आणि त्यात तुमच्या लक्षात आलं की सिनेमाचा उल्लेख फार तुम्ही केलेला नाही आहे आत्तापर्यंत त्याच्यावर. त्यामुळे ज्यांनी कोणी हा प्रोग्राम ठेवला त्यांनी सिनेमा सगळ्यात शेवटी ठेवला, त्याबरोबरच केला सिनेमा सगळ्यात शेवटी ठेवला. त्यामुळे अगदीच योग्यत्व आहे. एखादा लेखक एखाद्या क्षेत्रात उत्तुंग कामगिरी करतो हे आपल्याला सवयीचं आणि सरावाचं आहे.
परंतु एकच लेखक लेखनाच्या विविध क्षेत्रात तेवढंच ताकदीची आणि कोल्हापुराची प्रतिभा असल्याचे सिद्ध करतो, तेव्हा त्याला प्रतिभेचा चमत्कार असं म्हणावं लागतं. देवराज दळवी असा चमत्कार होतो. त्यांच्या चौकाळ प्रतिभेची साक्ष घेणारी भाषणे आणि निबंध वाचन आपण सकाळपासून ऐकतो आहे. दळवींच्या कथा, कादंबरी, नाट्यलेखन, विनोदी कीर्तनलिखाण याबाबत भरभरून पूर्ण लिहिलं जातं. त्यांच्या या सर्व लिखाणाचा परिणाम आणि पगडा एवढा विलक्षण, एवढा परिणामकारक आहे की त्यात वेळ चित्रपट मागेच राहतो. त्यांच्या साहित्य कृतींचा, नाटकांचा प्रभाव चित्रपटाच्या तुलनेत अधिक करत आहे हे मान्य करावंच लागतं. परंतु त्यांच्या नाट्यशील नसत्या तर कदाचित या चित्रपटाची अधिक चर्चा झाली असती हे तेवढंच करत. दळवींच्या साहित्यकृतीवर चक्र, रावसाहेब, पुरुष आणि महानंदा हे 4 हिंदी चित्रपट आले. तर मराठीत पुढचं पाऊल, उत्तरायण, कच्चा लिंबू आणि पुन्हा महानंदा या 4 चित्रपटांव्यतिरिक्त साधारणतः 1989च्या सुरुवात काहीतरी चित्रपट आला होता असं मला आठवत होतं. म्हणजे आता पाहिल्याचे आठवत होते, त्याचे संदर्भ मला मिळत नव्हते. शेवटी मी गिरीश दळवीशी संपर्क साधला आणि त्यांनी मला एक कालचक्र नावाचा सिनेमा सांगितला. कालचक्र नाटक होतं, त्याच्यावर सिनेमा केला होता कालचक्र नावाचा. मात्र त्याला थेट दळवींचं नाव दिलं होतं. म्हणजे त्यांनी घेतला कालचक्रावरून, परंतु त्याला दळवींचं श्रेय दिलं होतं असं त्यांचं म्हणणं आहे. याच्या व्यतिरिक्त आणखी एक सिनेमा त्यात तुम्हाला आला होता, त्याचं पण विस्फोरण्याची काही रेकॉर्ड मला मिळाला नाही. मात्र एवढी साधारणतः सिनेमे त्यांच्या साहित्यावर झालेले आहेत आतापर्यंत. दळवींची चित्रपटामधील कामगिरी महत्त्वाची आहे, परंतु त्यांच्या इतर क्षेत्रांमधील कामगिरीच्या तुलनेत ती नेहमी दुर्लक्षित आहे. त्यांच्या नाटकांच्या उंचीचा विचार केला तर चित्रपट काव्यात थोडी गावीच आहे आपल्याला मान्य करावं लागतं. परंतु तिची चर्चा होणे एवढी नगण्य नक्की होती. दळवींच्या नाटकाने एक प्रकारचा कल्ट निर्माण केला. नाटककाराचे नाव न सांगता येईल त्याच्या आशयावरून हे नाटक दळवींचे असेल असा कयास आपण मानू शकतो. तसे चित्रपटाच्या होऊ शकले नाही हे कारण असावे. त्यांच्या कथानकातील चक्र हा चित्रपट प्रयोगशील हिंदी चित्रपट चळवळीतील एक मैलाचा दगड आजही मानला जातो. परंतु त्यांचे इतर चित्रपट हे बहुशः नाटकांचा स्पिल होत असल्यासारखे आहे. म्हणजेच त्यांच्या आशयात्मक शक्यतांचे सर्व कंगोरे नाटकाच्या माध्यमातून आधीच तपासले गेले आणि मग ते चित्रपट माध्यमाकडे आले. त्याला केवळ चक्र अपवाद होता. चक्र ही कादंबरी 1963 साली प्रकाशित झाली होती. रवींद्र धर्मराज यांनी दिग्दर्शित केलेला त्या कादंबरीवरील चित्रपट 1981 साली आला. मधल्या 18 वर्षात झोपडपट्टीचे वास्तव बदलले होते आणि त्यानंतरच्या 45 वर्षातही ते बदललेले नाही. एका बाजूला हे आपले सामाजिक राजकीय अपयश आहे, तर त्याचवेळी लेखक म्हणून दळवींना कदाचित हे कधीच बदलणार नाही असा विश्वासही असावा असे वाटत राहते. या विषयाला स्पर्श करणारी तेवढ्या ताकदीची दुसरी कलाकृती तो आली होती. मुंबईतील झोपडपट्टीमध्ये राहणाऱ्या लोकांच्या जगण्यासाठीचा संघर्ष, त्यांची हतबलता, तिथली हिंसा, तिथली कळवणे, तिथली लैंगिकता, माणसांमधील पशुत्व आणि तरीही जगण्याची अपरिहार्यता खूप विस्ताराने जयवंत दळवी यांनी मांडली होती. मध्यमवर्गीयांना सर्वस्वी अपरिचित असलेल्या किंवा त्यांनी लोकलमधून जाता येता तटस्थपणे पाहिलेल्या आयुष्याचे चित्रीकरण त्यात होते. पांढऱ्या पेशा समाजाचे जीवन बोलले आणि त्यांची नैतिकता पायदळी करून एक वेगळीच संस्कृती यात दिसते, जिचे अस्तित्व मान्य करण्यास बाहेरचा समाज सहजासहजी तयार होत नाही. अशी संस्कृती दळवींच्या कादंबरीने ते वास्तव दाखवले आणि चक्रने अत्यंत प्रभावीपणे दृश्यरूप केले होते. या चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्कारासह अनेक पुरस्कार मिळाले. स्मिता पाटीलच्या चित्रपट कारकिर्दीचा चक्र हा एक महत्त्वाचा चित्रपट ठरला. चित्रपटामध्ये पात्रांच्या तोंडची असंस्कृत भाषा, तिरस्मारलेले दुर्दैवी असे वातावरण, पोलिसांची दंडुकीगिरी, वेश्या व्यवसाय, गावठी दारूची अवैध विक्री, वृक्ष हाणामारी, दारिद्र्य, लैंगिकता याभोवती चक्र फिरत राहते. पराभूत आयुष्य जगत आणि तरीही जगण्याचा शेवटपणा कायम असलेली माणसं. अम्मा म्हणजे नायिका स्मिता पाटील आपल्या मुलाला गुन्हेगारीपासून दूर ठेवण्याचा प्रयत्न करते, परंतु शेवटी तिची सगळी स्वप्न भंग पावतात आणि मुलगा जेलमध्ये जातो. एरवी चक्र हे आपण परिवर्तनाचं आणि विकासाचं प्रतीक मानतो, परंतु या ठिकाणी ते फिरून पुन्हा एकदा तीच परिस्थिती जगायला लावणारी याप्रमाणे चक्रात सर्व येते. स्मिता पाटील यांचे उघड्यावरील अंगूचे दृश्य कार्य खूप गाजले. दुर्दैवाने चित्रपटाच्या आशयाची चर्चा किंवा ही परिस्थिती कशी बदलता येईल
यावर मंथन होण्याऐवजी या दृश्याची जास्त चर्चा झाली. कदाचित म्हणून जयवंत दळवी यांनी त्यांच्या आत्मचरित्रात हा प्रसंग दिग्दर्शकाने टाळला असता तर बरे झाले असते असे विधान केले आहे. दळवींच्या लेखनातील लैंगिकता ही नेहमीच परिस्थितीची अपरिहार्यता म्हणून समोर येते. साहित्यात, नाटकात तिचे दिसणे तेवढे अंगावर येत नाही, कारण ते कल्पनेने पाहावे लागते. दृश्य माध्यमात मात्र ते दाखवावे लागते आणि त्याचा परिणाम आशय गडद होण्याऐवजी अंमळ शौक पूर्ण करण्यात जायची भीती असते. तसेच काहीसे चक्राच्या बाबतीत थोडेसे झाले, मात्र तरीही दळवीच्या साहित्यकृतीवर झालेल्या चित्रपटांपैकी सर्वात प्रभावी चित्रपट म्हणून चक्रचा उल्लेख करावा लागतो. अंधाराच्या पारंब्या या कादंबरीचा विषय दळवींना कसा सुचला याविषयीची कथा सर्वज्ञात आहे. विजया मेहतांनी या कादंबरीचे बॅरिस्टर नाटकात रूपांतर केले. हे नाटक बांधण्याच्या प्रक्रियेत मूळ कादंबरीचा आशय अधिक गडद झाला, व्यक्तिरेखा अधिक ठसठशीत झाल्या, परंतु त्याच विजया मेहतांनी त्याच कादंबरीवरून किंवा नाटकावरून केलेला रावसाहेब हा चित्रपट नाटकाच्या तुलनेत प्रभाव पडण्यात कमी पडला. कादंबरीवरून थेट चित्रपट झाला असता तर कदाचित तो यापेक्षा वेगळा झाला आणि प्रभावी झाला असता ही शक्यता नाकारता येत नाही. बॅरिस्टर रावसाहेब, मावशी, भाऊराव, दादा, तात्या, नानासाहेब या अंधाराच्या पारंब्यामधील प्रमुख व्यक्तिरेखा. भाऊराव राधाकाय आपल्या नववधूबरोबर लग्नानंतर बॅरिस्टरच्या आउट हाऊसमध्ये राहायला येतात. परदेशात शिकून आलेले मुलाशी प्रेमभंगाचे दुःख पाळणारे बॅरिस्टर भाऊराव आणि राधाका यांच्या सहवासात रमून जातात. जयवंत दळवी यांनी अंधाराच्या पारंब्यामधून अनोळखी स्त्री पुरुषात निर्माण होणाऱ्या प्रेमभावना आणि त्याचबरोबरीने येणाऱ्या लैंगिक प्रेरणांची मांडणी केली आहे. पती पत्नीतील शृंगार, बॅरिस्टरांच्या मनातील राधाकाबद्दलचे शारीरिक आकर्षण, भाऊराव आणि राधाका यांच्यातील प्रणयाचा प्राणोसात घेत आपल्या मनातील सुप्त लैंगिक भावनांचा निचरा करून पाहणारी मावशीबाई या सर्वातून जयवंत दळवी यांनी मानविक भावनांची गंभीरता चित्रित केली आहे. नाटकाला असलेल्या स्थळ काळाच्या मर्यादा ओलांडून एक दृश्यानुभव देण्याचा प्रयत्न विजयाबाईंनी रावसाहेबमध्ये केला. 1920चा काळ उभा करण्यासाठी गोव्यातील केरी गावात चित्रपटाचा सेट उभारण्यात आला. नाटकात केवळ उल्लेख असणारे अनेक प्रसंग, विशेषतः रावसाहेब, भाऊराव आणि राधाकाला बालगंधर्वाचे नाटक पाहायला नेतात आणि चित्रपटाचा हायलाईट असणारा राधाकाच्या निश्चवपणाचा प्रसंग कॅमेऱ्याच्या विविध कोणाचा वापर करून चित्रित केला गेला. एकाच कादंबरीचा दोन माध्यमांसाठी विचार करताना विजया मेहता यांची तारांबळ उडाली होती हे त्यांनी स्वतःच त्यांच्या आत्मचरित्रात लिहिलेलं आहे. त्या म्हणतात, सिनेमा माध्यमातल्या लय, ताल आणि काल या त्रिपुटामुळे माझी जशी तारांबळ उडत असे त्याचप्रमाणे सिनेमाचं शूटिंग आणि नाटकाची तालीम या दोन मुलातच भिन्न पद्धती मला अनेकदा पुष्कळात टाकतात. नाटकाच्या तालमी 5-6 आठवडे चालतात. नाट्यकृतीच्या प्रवासाला मार्ग तुमच्यासमोर उमलत प्रशस्त होत जातो. चित्रीकरणाची पद्धत अगदी उलट. सुरुवातीला संपूर्ण पटकथा समोर ठेवायची, मग त्याचं शॉर्ट डिझाईन करायचं, वेळापत्रकात बसेल आणि जमेल तसं त्या शॉर्ट्सचे चित्रीकरण करायचं, मग 2-3 महिन्यानंतर सगळे शॉर्ट्स घेऊन एडिटिंगला बसायचं. संकलनाचं काम मी माझ्या सगळ्या TV सिनेमा प्रकल्पांच्या वेळी संकलनाच्या मदतीने व्यवस्थित केलं आहे, परंतु तुकड्यांची ही तोडमोड मला नेहमीच पक्की वाटली. त्यामुळे लय, ताल आणि काल या त्रिपुटाशी मला सतत वाद घेतो. हा वाद आपल्याला रावसाहेबमध्ये सतत दिसत राहतो. विजयबाईंचा हा गोंधळ चित्रपटातही आपल्याला दिसत राहतो. त्यांनी नाटकाच्या प्रभावातून आणि वैचारिक चौकटीतून बाहेर पडण्याचा, चित्रपटासाठी स्वतंत्रपणे विचार करण्याचा आटोकाट प्रयत्न केला तरी त्या अखेर नाटक बाहेरच राहिले. ते वास्तवच आहे आणि रावसाहेब पाहताना आपल्यालाही सतत जाणवत राहतो. राधाकाचं केश ओपन हा बॅरिस्टरमधला सगळ्यात महत्त्वाचा प्रसंग आहे. नाटकात तो प्रसंग प्रत्यक्ष रंगमंचावर दिसत नाही तरी त्याची दहाफता आपल्यापर्यंत पोहोचते. नाट्यकलेचं मोठं बलस्थान आहे. चित्रपटात मात्र तो प्रसंग कसा झाला, त्यावेळी घरातली पात्र कुठे होती हे सगळं पडद्यावर दाखवावं लागलं तरीसुद्धा प्रसंगाच्या गैरहजेरीतून रंगमंचावर निर्माण होणारी नाट्यमयता रावसाहेबमध्ये पडद्यावर सुद्धा जाणवत नाही. या दोन माध्यमांसाठी वेगळी स्किल सेट्स लागतात आणि ते एकाच व्यक्तीच्या ठाई असल्याची शक्यता फार कमी असते. या सत्याचा प्रत्यय आपल्याला रावसाहेब भक्ताला सतत देत राहतो. रावसाहेबचा शेवटही नाटक निराळा होता. बॅरिस्टर खुर्चीवर बसून बोलतोय, आयुष्यातल्या सगळ्या आशा धुळीस मिळालेल्या राधाका आकांतांना हातातल्या बांगड्या फोडते आणि मावशी हे सगळं विषण्णपणे पाहते. अंधाराच्या पारंब्यात 3 जीवाला गोपडून टाकतो आणि पडदा बनतो. रावसाहेबमध्ये राधाकाचा 4 वर्षाचा मुलगा घराच्या पडवीतून चौकातून फिरत बाबत बाहेरच्या अंगणात स्वच्छ सूर्यप्रकाशात येतो. राधाका गदाच्या खिडकीतून मुलाकडे पाहते
मुलगा मोठा होईल आणि कदाचित परिस्थितीत बदल घडेल हा आशेचा किरण त्यातून दिसतो. दोन वेगळी माध्यम, दोन वेगळी चित्र असा विचार विजय मेहता यांनी केला होता. परंतु अंतर्मुख करणारा, अस्वस्थ करणारा आशय चित्रपटात अखेरीस पातळ झाल्यासारखं वाटतं. नाटकात तो अंगावर येतो. या ठिकाणी पुन्हा एक प्रश्न होतो, अंधाराच्या पारंगामध्ये चित्रपट झाला असता तर तो अधिक परिणामकारक झाला असता का? परंतु मग असे वाटते की विजयाबाईंनी बॅरिस्टर केलेच नसते, ते एवढे परिणामकारक झाले नसते तर कदाचित रावसाहेब या चित्रपटाचा निर्मिती विचारच केला गेला नसता. रावसाहेब थिएटर्समध्ये प्रदर्शित झाला नाही, तो त्या काळात दूरदर्शनवर दाखवला गेला, त्याला पुरस्कार मिळाले, मात्र त्याची व्यावसायिक परीक्षा झाली नाही. दळवींच्या बाबतीत एखाद्या नाटकाने इतिहास निर्माण केला, परंतु त्याच कथेवरील चित्रपट मात्र प्रभावी ठरला नाही. त्याचं दुसरं उदाहरण म्हणजे पुरुष. विजयाबाईंनी दिग्दर्शित केलेल्या पुरुष या नाटकाचे हजारो प्रदर्शित झाले असते. त्या नाटकाने मराठी रंगभूमीवर एखाद्या व्यक्तीने त्याचा पराकोटीचा राग येऊ शकतो त्याचा इतिहास निर्माण केला. अत्याचारापासून सुरापर्यंतचा हा प्रवास विलक्षण परिणामकारक होता. मात्र या नाटकाची चित्रपटात रूपांतर करण्याची जबाबदारी कॅमेरामन राजन कोठारी यांनी स्वीकारली होती. घायल, मृत्यूदंड, 1942 लव्ह स्टोरी या चित्रपटाचे छायाचित्रकार म्हणून त्याची ओळख होती. हे तिन्ही चित्रपट त्यातील आशयासोबतच दृश्यात्मक परिणामासाठी लक्षात राहतात. दळवींच्या कादंबरीवरील पहिला चित्रपट असलेल्या चक्रच्या वेळी सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम केलेले राजकुमार संतोषी घायलचे दिग्दर्शक होते, तर घायलचे छायाचित्रण ज्यांनी केले ते राजन कोठारी पुरुष या चित्रपटाचे दिग्दर्शक. असे हे वर्तुळ पूर्ण झाले होते. पुरुष हा चित्रपट चक्राकार रूपाने पुढे सरतो. अंबिका फाशीच्या तक्रारीने दात असल्याच्या दृश्याने चित्रपटास प्रारंभ होतो, तर शेवटी अंबिकाला फाशी देण्यात येते. बलात्कारित अंबिका एका मुलाला जन्म देते आणि आपली मैत्रीण मथुरा तिच्या स्वाधीन करते. मथुरा सांगते की तिचा नवरा रोज रात्री तिच्यावर बलात्कार करतो. पितृसत्ताक समाज व्यवस्थेमध्ये एक भोगवस्त म्हणून स्त्रीचं शोषण करणारा नवऱ्याचाही अपराध नाही असं तो सांगतो. पुरुषवरील सर्व पुरुष व्यक्तिरेखा गर्द काळ्या प्रकार रंगवल्या आहेत. यामुळे स्त्री व्यक्तिरेखा ठसठशीत आणि शुभ्र आहे. समाजात स्त्रियांकडे किंवा भोगदासी म्हणून बघण्यात येतं हे जळजळीत वास्तव काहीशा अतिरंजित स्वरूपात दळवींनी मांडलेलं आहे. ते फार एकांगी आहे असा चित्रपट पाहताना वाटत राहतं. प्रत्यक्षात ते तसं नव्हतं. नाटकात मात्र तो गडदपणा तमाम पुरुष वर्गाचा वाटत नाही, तर तो फक्त गुलाबरावचा वाटतो. पुरुषचे दिग्दर्शक कोठारी यांनी स्वतः छायालेखनाची जबाबदारी सांभाळली होती. पडद्यावर रक्त, आग आणि भडकपणा दाखविणारा या तरुण दिग्दर्शकाने चित्रपटाचा केंद्रबिंदू असलेला बलात्कार मोठा भडकपणे दाखवला नव्हता. याबद्दल त्याला श्रेय द्यावंच लागेल. घटने आधीचा आणि नंतरचा तणाव त्यांनी सतत वाढता ठेवला. चित्रपटातील संवाद धक्कादायक आणि अंगावर येणारे असले तरी वासना चालवण्यासाठी स्त्रीदेह वापरण्याचा कोणताही प्रयत्न या चित्रपटात करण्यात आलेला नव्हता. मात्र चित्रपटाच्या परिणामाचा विचार केला तर आपण गुलाबरावच्या व्यक्तिरेखी कशी अडकळतो. नाना पाटेकर यांनी त्यांच्या देहबोलीतून, नजरेतून, समाजथेकीतून साकारलेल्या मस्तवार गुलाबराव याच्यासमोर ओमपुरीचा गुलाबराव उभाच राहू शकत नाही. या ठिकाणी ओमपुरी कमी पडले किंवा दिग्दर्शकाच्या मर्यादामुळे असे झाले की नानाच्या गुलाबरावचा प्रभाव आपला मोठा होता, त्यामुळे असे वाटले हे सांगणे अवघड आहे. कारण स्वतंत्रपणे आपण ओमपुरी यांच्या अभिनय क्षमतेवर शंका घेऊ शकत नाही. मात्र गुलाबरावची मगरुरी आणि निस्त्रपणा ओमपुरीला पुरेशा ताकदीने दाखवता आला नाही एवढे मात्र खरे. आम्ही नाटकाच्या मूळ संकल्पनेपासून त्याची फारकत घेतली, पण ती केवळ चित्रपटाच्या सोयीसाठी असं सांगून कोठारी या चित्रपटाशी म्हणतात, नाटकात कुठेतरी आशेचा किरण दाखवण्याचा मी प्रयत्न केलेला आहे. बलात्कारानंतर प्रियकराची बदललेली वागणूक लक्षात आल्यानंतर अंबिका प्रेमसंबंधाबाबत त्यांनी दिलेल्या वचनापासून त्याला मुक्त करते. कोठारी यांनी चित्रपटाचा शेवट दैवी चमत्काराच्या सहाय्याने केला. अंबिका अचानक दुर्गामातेचे रूप धारण करते व दुर्गेच्या तलवारीने गुलाबरावला पराभूषित करते. परंतु अत्यंत नाटकी भाबडा आणि फिल्मी बदल कथेचे मूळ सूत्र हलवून बसल्यासारखं वाटतं. दुर्गामातेचं रूप धारण करणाऱ्या अंबिकेला फासावर चढून तो विश्वासाचाही घडवून बसतो. हे बदल दळवींशी चर्चा केल्यानंतरच झाले असतील आणि त्यांनी त्यांना मान्यता दिली असेल तर ती का दिली असेल असा प्रश्न मात्र आपल्याला बघतो. राजन कोठारी यांचा पुरुष त्यातील आशयापेक्षा दृश्य चौकटीकडे लक्षात राहतो. मूळ नाटकाच्या तुलनेत चित्रपटाचा शेवट आशादायी व्हावा, सकारात्मक व्हावा असे रावसाहेबच्या बाबतीत विजयाबाईंना वाटले होते, तसेच पुरुषच्या बाबतीतही वाटले. असे वाटण्याचे कारण काय असेल ते मात्र उमगत नाही. चित्रपटाच्या तुलनेत नाटकाचा प्रेक्षक अधिक प्रगल्भ आहे असा विचार यामागे असेल
की चित्रपट हे मास मीडियम असल्याने त्यातील आर्थिक जोखीम मोठी असल्याने अधिकाधिक प्रेक्षकांना पचेल आणि रुचेल असा शेवट करण्याचा विचार केला असेल, हा एक आव्हानात्मक प्रश्न आहे. राजन कोणाची आता हयात नाही, त्यामुळे विजयावरीच खरं तर यावर अधिक बोलायला पाहिजे. महानंदा आणि रावसाहेब हे दोन्ही चित्रपट स्त्रीपुरुष संबंधाकडे पाहण्याचा जयवंत दळवींचा प्रगल्भ दृष्टिकोन आणि त्या संबंधातील व्यायामशीलता टिकण्याचे कौशल्य देतात. त्या दोन्ही चित्रपटांना स्वातंत्र्यपूर्व काळातील कोकण प्रांताची पार्श्वभूमी होती. मराठी भाषेतील महानंदा पी.जी. कोरगावकर यांनी प्रदर्शित केला होता. या चित्रपटाची पटकथा खुद्द दळवी यांनीच लिहिल्यामुळे कादंबरीतील त्या अपेक्षित असणारा आशय चित्रपटात बराचसा उतरला होता. मराठी महानंदामधला एक प्रसंग सखोल अस्वस्थ करणारा होता. गावात एक वेडसर भामीण आहे जी लपतरी झालेल्या अवस्थेत मांड्या कराकारात हात फिरते. ती सदैव अन्न पाण्याकरता भुकेली आणि वखरलेली अशी चित्रित केलेली आहे. याच गावात एक पोस्टमास्तर आहे जो सर्वांची खासगी पत्रेच करून वाचतो. प्रसंग असा होता की वेडसर मुलगी रस्त्यावर एका रिकाम्या खोलीच्या कडेला काही खात बसलेली आहे. ती मध्येच हसते आहे, कराकरा अंग खाजवते आहे आणि पोस्टमास्टर तिचे अन्न हिसकावून घेऊन तिच्या तोंडापाशी नेत तिला न देता तिला त्या रिकाम्या खोलीकडे भुलवून देतो. कधी गडव्यातील पाण्याची धार तिच्या समोर होतं, पण पाणी न देत तिला ये असं म्हणून तिला पुढे घेऊन जातो आणि एखाद्या पशुसारखी मुलगी अन्न पाण्याला भरून त्याचा कावा न ओळखता त्याच्या मागे मागे जातो. हा प्रसंग मनावर अतिशय ओळखडे उठून जातो. हुंडाबाईच्या समस्येवर जयवंत दळवींनी केलेल्या पर्याय नाटकावर घेतलेला पुढचा पाऊल हा राजदत्त दिग्दर्शित चित्रपट त्यातील संयमित हाताळणीमुळे प्रभावी ठरला. जयवंत दळवी यांच्या साहित्यकृतीमध्ये जे सामाजिक भान असायचे ते पुढचं पाऊल म्हणून ठळकपणे अधोरेखित झाल्याचं दिसतं. प्रस्थापित व्यवस्थेला आणि ठोकशाहीने उत्तर देण्यासाठी त्यांनी निर्माण केलेलं बंडा हे पात्र पुरुष आणि पुढचं पाऊल या चित्रपटातून दृश्यमान झालं आहे. जयवंत दळवींच्या मृत्यूनंतर पुढील पिढीचे दिग्दर्शकांनी केलेले चित्रपटमध्ये त्यांच्या दुर्गी या नाटकावर विपिन नाडकर यांनी केलेला उत्तर आहे आणि प्रसाद ओक यांनी ऋणानुबंध या कादंबरीवर केलेले कच्चा लिहू हे दोन चित्रपट. विपिन नाडकर यांनी दुर्गी नाटकाला असलेली गंभीर हाताळणी टाळून त्यातील कथानक नायिका दुर्गीऐवजी रघुनाथ या नायकाच्या दृष्टिकोनातून रचले आणि उत्तरांना एक हळूवार प्रेमकथेचं रूप दिलं. उत्तरांची उगवती पटकथा, संवाद, आल्हाददायक रंगसंगती आणि शिवाजी साठव निराम कुलकर्णी उत्तरा वापरायचा प्रभावी अभिनय यावेळी उत्तराने एक सुंदर चित्रपट पाहण्याचा आनंद देतो. एकमेकांच्या सहभागात राहण्याचे स्वातंत्र्य उपभोग इच्छिणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांकडे सहानुभूतीने पाहण्याची नजरही उत्तराने देते. मूळ कलाकृती गाजलेली असेल तर तिचे माध्यमांतर झाल्यानंतर होणारी तुलना अटळ असते. जयवंत दळवी यांच्या ज्या ज्या साहित्यकृतीवर कथा, कादंबरी किंवा नाटक चित्रपट निर्माण झाले त्या सर्वच कलाकृती लोकप्रिय आणि गाजलेल्या होत्या. त्यामुळे त्यांचा आस्वाद घेतलेल्या रसिकांच्या मनात एक विशिष्ट अपेक्षा निर्माण होणे स्वाभाविक होते. या कलाकृतीचे माध्यमांतर करणाऱ्या पटकथाकार, संवाद लेखक आणि दिग्दर्शक यांनी दळवींच्या साहित्यकृतीचे आशयसूत्र कायम ठेवण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला. जयवंत दळवींचे साहित्य या चित्रपटाच्या निमित्ताने भाषेच्या मर्यादा ओलांडून वैश्विक पातळीवर पोहोचले. परंतु तुलनात्मक विचार केला तर लक्षात येते की दळवींचे लेखक म्हणून श्रेष्ठत्व त्यांच्या कादंबऱ्यांमधून, नाटकांमधून जेवढ्या प्रकर्षाने लक्षात येते तेवढे ते चित्रपटांमधून येत नाही. त्याच्या कारणांचा विचार करता लक्षात येते की दळवी यांचे जे विधान ते म्हणतात, माझ्या काही कादंबऱ्यांचे चित्रपट झाले आहेत, पुढचे पाऊल या चित्रपटाकरता मी थोडी लिहिलेली आहे, परंतु चित्रपटाकरता लिहिणे मला मनापासून आवडत नाही, त्या माध्यमाचे मला आकर्षण नाही. दळवींनी स्वतःच चित्रपटाच्या पटकथा लिहिल्या असत्या तर कदाचित आता कशा वेगळे चित्रे दिसले असते का, हा प्रश्न आपल्याला पडत आहे. धन्यवाद.